त्याला मी एक पारंपरिक पहिली चाल लावली. SSCत मी बसलो होतो प्रथम परीक्षेस, एकाग्रतेने पेपर सोडवा आदेश उपदेश, अशी पहिलीची ध्रुवपदाची. असं तो म्हणत नाही, पण मी म्हटलं आपलं काहीतरी वेगळं पण झालं ते कॅची होईल पाहिजे. ते पहिल्या आपल्याला हाकलं. 3 तास मी एकचित्त हो तिच्या शेपट्यात. आता बघा, आता यांना बघा किती कळलं. त्यांनी पेपर लिहित असते, आता हे मी सगळं परत सोडून सांगितलं. हा बघा, हे सगळं माहितीये त्याच्या पेपरवर पडतो. करेक्ट. आता हिंदी बरोबर मूळ बघा. SSCत मी बसलो होतो प्रथम परीक्षेस, एकाग्रतेने पेपर सोडवा आदेश उपदेश, पहिली घंटा पहिला पेपर क्षण औत्सुक्याचा, माझ्या पुढे नंबर होता नेमका शुभदा जोशीचा. शुभदा जोशी कोण होती? अरे मानेला मग हिसडा देऊन नकळत सवयीने लिहू लागली पेपर जेव्हा ती पानेच्या पाने. अरे मऊ रेशमी मोहक काळा केसांचा भार ग हैशा, तिचा त्या क्षणी येऊन पडला माझ्या हातावर. मी मागच्या बेंचवर बसलो होतो. तिने आपलं सवयीने तो हिसडा नृत्य नावली होती. ती नावून तिने मोका करून उडवला मागे. तो माझ्या डाव्या हातावर येऊन पडला. मग मी काय केलं? 3 तास हो एक चित्त मी तिच्या शेपट्यात. कारण सँडविच झाला होता. डाव्या हातावर केसांचा सांभार, त्याच्यावर माझा उजवा हात आणि मध्ये केस. तो सँडविच झाला. 3 तास मी एक चित्त हो तिच्या शेपट्यात, लिहिली नाही एक ओळी उभ्या पेपरात. एवढा केसाचा सांबार माझ्या हातात साम्राज्य आल्यावर तर तो आम्ही सोडतच बसतो. दुसरं काय कर, तिला काय कळतंय? आता मला तुमचं शास्त्र माहित नाही. केसांच्या याला जर मी स्पर्श केला तर तुझ्या मेंदूला त्याच्या संवेदना होतात. जर हिसळा काही खेचलाच आम्ही पकडलं तर होईल, पण नुसतं मी तिच्या केसांच्या इथे हात लावला तर तिला काय जाणीव हे आता मला माहित नाही. कारण मी कधी अजून बाईचा पकडला नाही, पण ते तुम्ही सांगू शकता. तर तो जो हा पडतो त्याच्या व्यतिरिक्त एवढी छान कविता केली तर आला तर काय. 3 तास ते एक चित्त झाल्यामुळे काही लिहिते. मग शेवटची ती घंटा होता आलो भानावर, कळले मजला जगणे आता गावी शेतावर. कारण SSC नापास गणिताचा पेपर, त्यामुळे जा आता नॉन मॅट्रिक तुला 40-50 वर्षाच्या मागची कविता. हा, त्यामुळे SSC नसेल त्याला नोकरी कुठे मिळायची. मग बाप बोलत जा आता शेतावरती काम कर. केसान या गळा कापला असे जरी माझा, प्रीत शेपट्या बैलांच्या परी. आता हातात बैलांच्या शेपट्या आल्या. आता तिच्या शेपट्या गेल्या, हातात बैलांच्या शेपट्या आल्या. तर तो मोठ्यावरचा तुम्हाला माहिती आहे, तो ओरडतो मग ते बैल तर तो पाणवठ्यावरती बसलेला आहे. केसानं या गळा कापला असे जरी माझा, प्रीत शेपट्या बैलांच्या परी घुमतो हा राजा. माझ्या मस्तीत जगते. शेतावरती चाल बदलली, शेतावरती मोठेवरती माझी उपजीविका. मी झालो ज्ञानास पारखा,
आणि शुभदा जोशी आज असे एक प्रख्यात प्राध्यापिका. असं ते आता तो ही भरकन एका मिनिटात म्हणतो, पण मी म्हणतो एका मिनिटात ही गाणं कविता नाही होऊ शकत, त्याला आपण रंगत दिली पाहिजे. तर हे सृजनात्मक एकदम आहे. भारी हा. भारी भारी. ते हे संकल्प